अनिल परब यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे, थेट जाऊया तिथे। अधिकृत आकडेवारी मला 44,790 च्या आसपास मतं पडलेली आहेत आणि पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासात ही सगळ्यात जास्त मतं आहेत आणि मी प्रतिस्पर्ध्यावरती 26,026 मतांनी मात केलेली आहे। ही देखील पदवीधर मतदारसंघामधला हा आजवरचा उच्चांक आहे। शिवसेनेचा हा ट्रेंड पदवीधर मतदारसंघात गेले 30 वर्ष पाहायला मिळतोय, परंतु ह्या वेळेची निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढले आणि ती लढाई केवळ माझी नव्हती, तर ती शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे असं समजून शिवसैनिक लढला, तो जिंकला आणि म्हणून ही लढाई माझ्या हातात तर नव्हतीच, ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती, ही उद्धव साहेबांच्या हातात होती, ही आदित्य साहेबांच्या हातात होती आणि त्यांनी या लढाईत मला विजयी केलं असं मला वाटतं। आपण पदवीधरची यादी मी उद्या आपल्याला पाठवून देतो, ती जरा तपासून बघा आणि 1,20,000 मध्ये किती मुस्लिम आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर मला हा प्रश्न। मुंबईत ठाकरेंचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत, हे स्पष्ट झालेलं आहे। अनिल परब आणि जमो अभ्यंकरांचा विजय झालेला आहे। आहोतच, फक्त अधिकृत अजून निकाल बाकी जाहीर व्हायचा आहे। नाशिकमध्ये चुरस आहे, नाशिक देखील आम्ही जिंकू असा आमचा विश्वास आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जे उमेदवार लढलेले आहेत हे तीनही उमेदवार विजयी होतील आणि शिवसेनेचाच डंका पुन्हा एकदा वाजेल ही मला खात्री आहे आणि हा माझा विश्वास आहे। नाही, मी सगळ्याच निवडणुकीत सकाळपासून येतो, परंतु बाकीच्या निवडणुकीत आमदार खासदारांना परवानगी नसते आतमध्ये यायची म्हणून येत नाही, पण आज तर मी उमेदवार होतो आणि याच्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील आलेला आहे। निवडणूक हा माझा आवडीचा विषय, त्यामुळे अशी कुठली भीती आमच्या मनात नव्हती, परंतु ह्या सरकारचा काही भरोसा नाही, हे काही करू शकतात हे वारंवार त्यांनी दाखवून दिलंय, पण फटकाच एवढा जोरदार मारलाय शिवसैनिकांनी की यावेळेला कोणाला ती संधी मिळालेली नाहीये।